खऱ्या अर्थाने मराठी मनाशी, मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी सरकारने, महायुतीने आणि विशेषतः देवेंद्रजींनी आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण निष्ठा राखली. मराठी मनाशी आमची संपूर्ण निष्ठा, आणि म्हणून या विषयावर भाजपने नाही केली प्रतिष्ठा. आम्ही या प्रतिष्ठेचा मुद्दाच केला नाही. ज्यांनी या प्रतिष्ठेचा मुद्दा केला, किंबहुना राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला, ते उद्धवजी आणि उबाटा गट हे आता साप तोंडावर आपटलेत. कारण पुराव्यानिशी समोर गोष्टी आल्या आहेत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्रात त्याची कारवाई करण्यासाठीचा निर्णय आणि गट स्थापन केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना. नंबर 2, त्या गटाची मान्यता तज्ञांच्या समितीला मुख्यमंत्री असताना उद्धवजींच्या नेतृत्वात दिली. नंबर 3, माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्यात उद्धवजींनी स्वतःचा पक्षाचा हस्तक सुद्धा कदमांच्या रूपाने त्या ठिकाणी घातला. त्यामुळे थेट उबाटा सेनेचा त्यात हात आहे, स्पष्ट होत आहे. नंबर 4, त्या गटाचा, अभ्यास गटाचा, तज्ञांचा अहवाल रिपोर्ट त्रिभाषा सूत्रीची मान्यता देतोय. त्यामुळे ती मान्यता देणारा अहवाल उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाला. नंबर 5, हिंदी भाषा तिसरी म्हणून त्या ठिकाणी बंधनकारक हे त्या तज्ञांच्या अहवालात आहे. त्याही वेळेला मुख्यमंत्री उद्धवजी होते. नंबर 6, हा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीने, गटाने, कार्यगटाने मंजूर केला. त्याचं अध्यक्षपद तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याचकडे होतं. आणि नंबर 7, त्याच्या मिनिट्सवर उद्धवजींच्या सह्या आहेत. इतकं धादांत खोटं मला माहित नाही म्हणणारे उद्धवजी या 7 गोष्टींवर उत्तर देतील का, आमचा थेट सवाल आहे. या संपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्र जिंकला, मराठी माणूस जिंकला. आणि पुन्हा एकदा मी स्पष्ट करतोय, भाजप जिंकली. कारण मराठी बद्दल कट्टर आम्ही निर्णय करून दाखवला आणि हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भाषा याच्याबद्दल प्रखर आणि आग्रही तो लढाई आम्हीच लढलो. त्यामुळे कट्टर मराठी म्हणून आणि प्रखर हिंदुत्ववादी म्हणून या संपूर्ण लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि हा निर्णय नागपूरमध्ये संघाच्या शाखेमध्ये जात आहे, रेशीम बागेत. हर्षवर्धनजी अजून शैक्षणिक विषयाचा मुद्दा असल्यामुळे माझे मित्र आहेत, अजून अभ्यास करावा लागेल. आपण अध्यक्षपदावर आहात, अपेक्षा अध्यक्षाने अभ्यास करून बोललं पाहिजे. आणखी वानगी दाखल द्यायचं झालं तर 1965 आणि 68 एकदा बनलेला अहवाल, दुसऱ्यांदा बनलेला शैक्षणिक अभ्यास गटाचा अहवाल, या दोन्हीमध्ये त्रिभाषा सूत्री आणि हिंदी याचा उल्लेख सापडतो. आणि त्याची कारवाई करा, इम्प्लिमेंट याचा उल्लेख आहे. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच आहे. हर्षवर्धनजींच्या गावात ते नाही. सनसनाटी बोलून आपलं वक्तव्य येऊ शकेल, पण लोकांमध्ये आपण मूर्ख तर ठरणार नाही याची काळजी हर्षवर्धनजींनी घ्यावी.